भाजपनं शिवसेनेसमोर जागा वाटपाच्या फॉर्म्युलाचा आता नवा प्रस्ताव ठेवला आहे। एकूणच आज दिवसभर या सगळ्याबाबतच्या वेगवान घडामोडी घडतायत। झी 24 तासने ही बातमी ब्रेक केल्यानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये जबरदस्त अशी पळापळ झाली आणि एक नवा प्रस्ताव या क्षणाचा। भाजप 125, शिवसेना 145, महायुतीतल्या घटक पक्षांसाठी मित्रपक्षांसाठी 18 जागा। सूत्रांची माहिती येते आहे। एकूणच शिवसेनेचे 145 जागांवर समाधान होईल का? भाजप या प्रस्तावावर कशी पाहते आहे? भाजपनं आता शिवसेनेसमोर जागा वाटपाचा नवा प्रस्ताव ठेवलाय। काही वेळापूर्वीच ओम माथुर यांनी आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई हे जे शिवसेनेच्या वतीनं चर्चा करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांच्याकडे हा प्रस्ताव दिला आहे। आता या प्रस्तावावर काय म्हणणं आहे शिवसेनेचं ते समोर येईल। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्या सोबत आहेत। दिनेश, भाजपकडून एक नवा प्रस्ताव आलाय। भाजप 125 आणि शिवसेना 145 घटक पक्षांसाठी 18 जागा। नेमकं कशा घडामोडी घडत आहेत? ऋषी, सध्याची घडामोड अशी आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्क येथील महापौर निवासामध्ये आलेले आहेत। त्यांच्यासोबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही आहेत। शिवसेनेचे काही नेतेही यावेळेस महापौर बंगल्यावर उपस्थित आहेत। असं सांगितलं जात आहे की भाजपचे महाराष्ट्र प्रभारी ओमप्रकाश माथुर आणि उद्धव ठाकरे यांची भेट अपेक्षित आहे। मात्र अधिकृतरित्या आज ही भेट होईल का याबाबत कोणीही ठामपणे माहिती देत नाहीये। भाजप किंवा अन्य शिवसेना यांच्या सूत्रांकडून जी माहिती मिळते आहे, ज्याबाबत कोणी नेते अधिकृतपणे टीव्ही कॅमेरासमोर बोलायला तयार नाहीत, मात्र एक नवा फॉर्म्युला 145 शिवसेना, 125 भाजप आणि 18 जागा घटक पक्ष असा एक नवा फॉर्म्युला समोर येतो आहे। शिवसेना हा फॉर्म्युला मान्य करणार का? कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचं मिशन 150 हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे 150 मिशन 150 हे साकारण्यात आलं आहे आणि आदित्य ठाकरे यांनी जेव्हा प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यामध्येही 150 मिशन 150 या फॉर्म्युल्यावर शिवसेना कायम असल्याचेच संकेत दिलेले आहेत। त्यामुळे हा सर्व पेच आहे। महायुती संपुष्टात येण्याची चिन्ह असताना दिवसभर ज्या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत त्यानंतर संध्याकाळी आदित्य ठाकरे, नेते सुभाष देसाई तसंच महाराष्ट्राचे प्रभारी ओम माथुर आणि देवेंद्र फडणवीस अशा या चौघांमध्ये बैठक झालेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जागा अदलाबदलीच्या फॉर्म्युल्यावर जास्त वेळ चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। ज्या जागा भाजपला बदलून हव्या आहेत त्या जागा शिवसेनेकडून विचारण्यात आल्या आहेत। एकमत होत नाहीये। जरी नेत्यांकडून प्रतिक्रिया येत असल्या की एकमत झालेलं आहे, युती अभेद्य राहिली पाहिजे, एकत्रितरित्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी महायुती तयार असेल, अधिकृतरित्या दोन्ही पक्षांचे जे प्रमुख नेते आहेत ते प्रसार माध्यमांसमोर येत नाहीयेत। उद्धव ठाकरे आणि ओम माथुर यांच्यात आज भेट होणार का? कारण आता रात्रीचे 10:15 होत आहेत आणि अद्यापही ओम माथुर महापौर बंगल्यावर आलेले नाहीयेत। ही भेट कुठे दुसरीकडे अपेक्षित आहे का? कारण शेवटी अंतिम निर्णय हा उद्धव ठाकरे घेणार आहेत असं शिवसेना नेत्यांच्या मार्फत सांगण्यात आलं आहे। त्यामुळे एकूणच या भेटीच्या बाबतीत उत्सुकता आहे। नेमक्या दोन नेत्यांच्या बैठकीत काय होतं? फॉर्म्युला मान्य केला जातो का की नवा काही आणखी पेच निर्माण होतं या दोन्ही पक्षांमध्ये? नक्कीच या दोन पक्षांमध्ये आता चर्चा होते, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आताचा जो हा प्रस्ताव आहे की त्यानुसार भाजप 125, शिवसेना 145 आणि घटक पक्षांना 18 जागा। या प्रस्तावावरनं शिवसेनेच्या गोटातनं विरोध होण्याची कितपत शक्यता वाटते? कारण सगळी जी राजकीय समीकरणं आहेत ती समीकरणं पाहता शिवसेनेला भाजपपेक्षा वरचढ जागा। यात आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की अजूनही या सगळ्याबाबत शिवसेनेचा विरोध असू शकतो। काय वाटतं, काय राजकीय निरीक्षण? ऋषी, नक्कीच या फॉर्म्युल्याला शिवसेनेचा विरोध असू शकतो। कारण शिवसेनेचं मिशन 150 हे सुमारे 3 महिन्यापूर्वी साकारण्यात आलेलं आहे आणि त्या दृष्टीनेच शिवसेनेनं तयारी केलेली आहे। शिवसेनेचे नेते खासगी जे सांगतायत, जे फॉर्म्युले भाजपकडून येत आहेत ते शिवसेनेच्या 150 पेक्षा कमी जागा असतील अशा पद्धतीचेच आकडे समोर येत आहेत आणि 150च्या खाली शिवसेना जागा घेणार नाही अशा पद्धतीचीच ठाम भूमिका शिवसेना नेत्यांकडून खासगीत व्यक्त होते आहे। त्यामुळे शिवसेनेला हे सूत्र जे आहे 150च्या खाली जागांचं कुठलंही जे सूत्र असेल ते अमान्यच असेल अशा पद्धतीचे एकूण संकेत मिळत आहेत। त्यामुळे ठाम आहे शिवसेना आपल्या 150च्या फॉर्म्युल्यावर। जो काल फॉर्म्युला देण्यात आला 119 जागा आणि 169 जागा या जुन्या जागांचं सूत्र कायम राहील ते भाजपने धुडकावलेलं आहे।
त्यामुळे शिवसेना 150 जागांच्या खाली जागा घ्यायला तयार नाही आणि जी माहिती मिळते नेत्यांकडून की एखाद 2-4 जागा शक्यता आहे 2-4 जागा अगदीच तणावाचा मुद्दा बनला तर 2-4 जागा इथे तिथे होऊ शकतात, कदाचित वाढवून दिल्या जाऊ शकतात. मात्र शिवसेना 160 155 या जागांच्याच एकूण सूत्रामध्ये राहील. 145 किंवा 150च्या खालचं कुठलंच सूत्र शिवसेनेला मान्य होणार नाही. नक्कीच शिवसेनेला आता 150च्या खालचं सूत्र मान्य होणार नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्राप्त परिस्थितीत काही एक पाऊल पुढे येणं आणि किती पावलं मागे जाणं या सगळ्यावरच महायुतीची समीकरणं ही तूर्त तरी खोळंबली आहेत हे मात्र नक्की. धन्यवाद दिनेश या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.